कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय. ब्रह्म देवेभ्यो विजिज्ञे तस्य ब्रह्मण विजय देवा अमयंत. हा श्लोकाचा अर्थ असा आहे की देवासुर संग्राम झाला आणि देवानासुरांचं युद्ध झालं. त्याच्यामध्ये परमात्मांना देवाला विजय प्राप्त करून दिला. पण देवाला असा अहंकार झाला का ती बाधा झाली का ती आपण स्वतः जे दमावर घेतली बा. तर मग देवासुर संग्राम म्हणजे देवा आणि असुरांचं युद्ध. देवानासुरांचं युद्ध झाल्यानंतर देवांनी त्याच्यामध्ये विजय प्राप्त केला आणि असुर हरले. असुर हरल्यानंतर मग त्यांनी पार्टी केली देवांनी. मग पार्टी केल्यावर इंद्रदेव त्यांचा राजा होता आणि मग बाकीचे सारे देव वायुदेव अग्निदेव असे सारे बसले होते. मग परमात्मा समजलं का यांना अहंकार झाला म्हणून. अहंकार झाला म्हणून समजलं तर मग त्यांना गळची बाधा झाली. मग ते जिरवायसाठी परमेश्वराने यक्षाचं रूप घेतलं आणि यक्षाचं रूप घेतल्यानंतर परमेश्वर स्वतः यक्षाच्या रूपामध्ये स्वर्गाच्या दरवाज्यावर गेले जिथं पार्टी चालू होती. तिथं गेल्यानंतर तिथं सारे देव पार्टी करीत होते. मग तिथं एक द्वारपाल होता. तिथं यक्ष गेली म्हणजे स्वतः परमात्मा गेले. तो द्वारपाल आला. तो म्हणला कोण येतो कस काय इकडे आला. यक्ष काहीच नाही म्हणा. यक्षानं जोरदार धक्का दिला तर इथून तो तिथपर्यंत तो द्वारपाल जाऊन पडला. मग तिथं पडल्यानंतर त्यानं स्वतः त्याला समजलं का कोण साधारण माणूस नाही म्हणून. मग तो इथून इंद्रदेवाकडे गेला. इंद्रदेवाला म्हणाल देव बाहेर कोणतरी येईल. तो काही आपल्या कोणी समाज जात नाही. तुम्ही कोणाला तरी पाठवून त्याचा परिचय का कोणी कसा आला काय आला त्याला विचारा. मग इंद्र तिथं अग्निदेव आणि वायुदेव पार्टी करीत होते. दोघं सोबत बोलत होते. मग तिथं अग्निदेव होते. मग अग्निदेवाला आधीच अहंकार व्हायला होता. गळची बाधा व्हायला होती का आपण असे राक्षस आणले तसे राक्षस आणले. मग इंद्रदेव म्हणले ए अग्नी जायवर बाहेर दरवाज्यावर कोणी येईल पाहून ये म्हणे. मग अग्निदेव म्हणले काय मला सांगता तुम्ही. या अग्निदेवाला ज्यांनी एका फुक्कीमध्ये राक्षसाच्या चड्ड्या जाय त्याला सांगता तुम्ही. मग अग्निदेव म्हणतात तुम्ही देवाचे राजा आहे म्हणून देव आहे म्हणून ऐकतो म्हणे तुमचं आलं जाऊ द्या म्हणे. मग अग्निदेव तिथं गेले. तिथं स्वतः यक्ष होते म्हणजे स्वतः परमात्मा होते. अग्निदेवाला माहित नव्हतं. त्यांना आज देवाची बाधा व्हायची होती. ते काय ओळखतील. मग अग्निदेव म्हणे तू कोण. यक्ष म्हणजे तुम्ही कोण. मग अग्निदेव म्हणतो तू मला नाही ओळखत. अरे मी अग्नी अग्नी. यक्ष म्हणजे अग्नी काय ज्याच्यामुळे सारं दिसते हे ब्रह्मांड दिसते तुला तो प्रकाश ती मी अग्नी. मी अग्निदेव आहे. मी एका फुकीमध्ये ब्रह्मांड जाऊ शकतो. अच्छा. मग यक्ष म्हणे तुम्ही एका फुकीमध्ये ब्रह्मांड जाऊ शकता. हा म्हणे. त्यांना अहंकार होईल. यक्षाने एक खालची काडी उचलली आणि त्यांच्या पुढे ठेवली एक दशी गवताची. आणि मग यक्ष म्हणले तुम्ही पुरं ब्रह्मांड जायचे एका फुकीमध्ये. तुम्ही फक्त मला हे जाळून दाखवा काय ही काडी जाळून दाखवा. मग अग्निदेवानं काय केलं मंत्र म्हणला ओम भीम क्लीम चामुंडाय वट स्वाहा. जसा मंत्र म्हणला खप 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 अग्नी निघली त्याच्यातून आणि त्याने काय 1-2 सेकंड ठेवली. त्यांना वाटत काडी जळली. खाली पाहता तिथं काडी जशी तशी काही नाही काहीच नाही काहीच नाही. मग अग्निदेवानी मंत्र चुकला असं म्हणजे आपण डबल ट्राय करू. अग्निदेवाने डबल ट्राय केलं. जिथून निघन तिथून अग्नी सोडली. वरून खालून मागून पुढून जिथून निघन तिथून अग्नी सोडली. पण ती काडी काही काळी पडली नाही. मग अग्निदेवाला समजलं हा कोणी मामूली माणूस नाही म्हणून. अग्निदेव म्हणले तू येतच थांब येतो मी आता. मग अग्निदेव गेले मध्ये आणि मग इंद्रदेव तिथं बसेल होते. मग इंद्रदेव बसेल होते. अग्निदेव म्हणले काही नाही म्हणे सहज आला म्हणे आपली पार्टी पाहायला पाहू द्या म्हणे त्याला पार्टी. इंद्रदेव म्हणे अरे नाही ना असं कसं जर आपल्या वैकी पाहिजे असं चांगलं असं त्याला मध्ये घेऊन यायला पाहिजे. मग अग्निदेव म्हणे नाही हो आता मी काही माझी पार्टी खराब करीत नाही. मी काही जात नाही म्हणे. तुम्ही वायूला पाठा म्हणे. तिथंच वायुदेव बसेल होते. मग इंद्रदेव म्हणले ए वायू जाय बरं बाहेर कोणी पाय बरं. वायुदेवला तसं अहंकार. वायुदेव म्हणले काय तुम्ही मला सांगता त्याला जमत नाही का असं तसं. मग वायुदेव बी म्हणले आता तुम्ही त्यांनाच म्हटलं तुमचं ऐकलं म्हणून मी बी ऐकतो म्हणे. वायुदेव गेले तिथं. वायुदेव गेले तर मग तिथं स्वतः यक्ष. वायुदेव म्हणजे तू कोण. मग यक्ष म्हणतो तुम्ही कोण. मग वायुदेव म्हणता मी वायू. यक्ष म्हणजे कशाचा वायू ज्याच्यामुळे सृष्टी पुरी जिवंत आहे. मी पवन वायू हवा तो आहे मी एका फुकीमध्ये ब्रह्मांड इदोलचं तिथं नेऊ शकतो आणि इकडे तिकडे करू शकतो. असं एक म्हणे एक जण आलता म्हणे पहिले अग्नी नाव सांगित होतं म्हणे अग्निदेव. ते म्हणे एका फुकीमध्ये भेके आणत होते. एका फुकीमध्ये ब्रह्मांड जातो म्हणे. तुम्ही तसेच दिसते म्हणे मला.
वायुदेवाला समजलं का पहिले त्यासोबत काहीतरी झालं, मग तिथं ती दशी होती. मग यक्ष म्हणी तुम्ही काय एका फुकीमध्ये ब्रह्माडीला तिथे नेतो म्हणे, तुम्ही मला फक्त ही दशी उडून दाखवा म्हणे. वायुदेवाना मंत्र म्हणून हवा सोडली, ती जशी जशी होती तशीच राहिली, सरळ तर सरळच, इकडे तिकडे बी नाही झाली. मग काय वायुदेव म्हणले, वायुदेवाला लगेच समजलं हा कोणी साधारण माणूस नाही म्हणून. वायुदेव डबल गेले इंद्रदेवाकडं, आणि मग इंद्रदेवाला सांगितलं ते कोणी साधारण माणूस नाही म्हणे, तुम्ही स्वतः जाऊन पहा म्हणे. पहिले त्याची जिरली म्हणे, मग मला पाठवलं होतं म्हणे जिरायला. मग इंद्रदेव स्वतः उतरले, आणि इंद्रदेव होते पार्वती मातेचे भक्त. मग यक्ष परमात्मा तिथून गायब झाले आणि पार्वती माता प्रकट झाल्या. आणि जेव्हा इंद्रदेव बाहेर गेला तेव्हा पाहता पार्वती माता. इंद्रदेवाने प्रणाम केला. इंद्रदेव म्हणले माते काय होतं हे. मग पार्वती मातेने सांगितलं तुम्हाला गची बाधा झाली, तुम्हाला अहंकार झालता, म्हणून स्वतः परमात्माने यक्षचं रूप घेऊन तुमचा अहंकार गची बाधा जिरवली. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपापऱ्या बोध दिला.